जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। दुःख अडवायला अंबरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ओ वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। गुड आफ्टरनून। बसा खाली, मी घेऊन जातो. पहिला तास आतापर्यंत छोट्या मुलांना शिकवता आलो, पण एवढे भरदास्त मुलं पाहिजे छाती बसली। सोमवारचा दिवस होता, आले मागे बसणार आम्ही होतो गावरून मागे साईबाबाच्या शेजारी म्हणजे बाजूमध्ये, आणि एक चौधरी सर आले आणि जो नाही आपल्या वर्गात श्रीराम पुढे बसला होता, चुकून लेट आला म्हणून पुढे बसला होता, नाही मागे बसला होता। तो जो बाजूच कॅटेगरी राहत होता तो पण सर म्हणे मागे ते मनोहर जो आमच्या गावचा तिथं मध्ये अशी नळी मध्ये गेली का तू घेऊन ये सर आले तो मारला सर मी मागे म्हणे होमवर्क केला, होमवर्क कोणी कोणी नाही केला म्हणे, कमलबाई आणि गौतम नंद केला नव्हता। मी मोबाईल पण घाबरायचो, लपाय पण घाबरायचो, करायचं काय? मग मी मधला मार्ग काढला नाही, कमलबाईला म्हणजे राहुल तुझे कायमचे नाही, कमलबाई तिकडे होते, तिकडचा होता, कमलबाई कडून आले सर, मग उभी राहून काही बेंचवर उभं करायचे का असे पनीस होती असं, मग ठीक आहे या ते गौतम ज्या उठतात ते सजा भेटेल वया थोडी चेक करते तो सापडतो गौतम मला विचारलं का रे का नाही केलं होमवर्क? काव सर गदर पिक्चर देखा तेव्हा असं स्क्रीन मध्ये दाखवायचं त्या गदर पिक्चर देखी म्हणून उलून जपिनू सकाळी आठवून मग होईल तसा टाइम पण जेव्हापासून त्या गदर त्याची स्टोरी ऐकतो ना मी गौतमची कुठे खूप हसू येतो मला। गौतम म्हणजे गदर तर सर सुद्धा विचार करायला लागले की मार दिया जाए कि या छोड़ दिया जाए। वो मेरे साथ क्या किया जाए? त्या दिवशी काहीतरी झालं आणि वही चेक झाली मी वाचलो मग म्हणजे ऍक्शन करायचे आणि ते खीर त्याच्यात टाकायचे, नंतर तूप टाकायचे, थोडी मोळायचे आणि असे मिक्स करायचे आणि अरे आबा ते पुरणपोळी अशी तोंडात टाकली मग म्हणायची वा किती गोड आहे पुरणपोळी। त्यामुळे हरे आबांनी एक वेळेस ते करून टाकायला योग बघा 8 शनिवारी उद्या खरंच सुट्टी। तुम्हाला एक सांगतो आर्याबाई एक असं व्यक्तिमत्व आहे खरोखर, मागे तुमच्या 22 वर्षापूर्वी बी असंच होतं आणि आज बी तसंच। मुलांमध्ये मुलांसारखा होणारा एक शिक्षकेतर कर्मचारी एक आगळे वेगळे उदाहरण असेल महाराष्ट्रात। कधी न बोलणारा विद्यार्थी आज जास्त बोलतोय, कधी न बोलणारा विद्यार्थी जास्त बोलतोय आणि 22 वर्षानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते तुम्हाला आज दिवसपर्यंत कधी मिळालं नसेल, हे लक्षात घ्या। म्हणून ज्यांनी गेट टुगेदर याचं आयोजन केलेलं आहे खरंच त्यांना मोठं श्रेय आहे।
आयोजकांना मोठं श्रेय आहे खरंच. आज दिवस आणि- आमच्यासाठी खूप खास आहे सर. हो, आणि आजचा दिवस हा सगळ्यांसाठी खास आहे. हो हो. महान बुद्धी होती त्यांना. ते सुद्धा सांगायचे मला शालेय जीवनातलं कोणतंच शिक्षण आठवत नाही, परंतु शालेय जीवनातल्या आठवणी आठवतात. हे तुम्हाला आठवणी आठवतात. शिक्षण का शिकले हे तुम्हाला आठवत नाही. कोणी शिकलं जे मोठे शिकले तरी आठवत नाही, पण आपण ज्या परिसरात शिकलो चार भिंतीत काय जे संस्कार म्हणा काय म्हणा जे शिकतो त्या आठवणी असतात आपल्या. ते जे पुढे आपण शिकत असतो. शालेय जीवनामध्ये काही न शिकलेले मुलं इंजिनियर झालेले, इथे काही न असणारे पोरं असते मी पाहिले की दहावीमध्ये काहीच नव्हते इंजिनियर झाले. असं काही नसतं. मोठ्या पोस्टिंगला आहेत. तसं काही नसतं. हा ठीक आहे. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्यांचे फुलाची प्रेरणा. कधी वाढले हे दुरावे कळे नाजुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा स्वप्नातला. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा. कभी हो मदहोशिया थोड़ी सी हैरानिया, तेरी मेरी यारिया.
हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक